या उद्देशाने आणि त्याचा अनुकरण त्याला जीवनामध्ये उपयोगात आणावे यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. आणि भगवद्गीता रामसुखदासजींनी जी लिहिलेली आहे साधक संजीवनी, त्याच्यावरती त्यांनी लिहिलेल्या गोष्टीवरती आम्ही थोडंसं संशोधन करतोय. आणि एकदा माझ्या मित्रांनी मला वॉरन बफेचं पुस्तक दिलं आणि वॉरन बफे आणि मग चार्ल्स मुंगर हे त्यांचे पार्टनर, या दोघांची मी पुस्तकं चालल्यानंतर मला लक्षात आलं की ते जवळपास सगळी तत्वगीतेची पूर्णपणे अनुकरण करतायत आणि अनुकरण करून त्यांना त्याचा फायदा पण झालेला आहे. त्यामुळे आम्ही आता जे काही संशोधन करतोय ते वॉरन बफे, चार्ल्स मुंगर आणि गीता. वॉरन बफे आणि चार्ल्स मुंगर हे गीता फॉलो करत नाही, म्हणजे त्यांनी गीता वाचलेली नाही आहे, पण ते स्टॉईक फिलॉसॉफी जी आहे ते फॉलो करतात आहे. आणि स्टॉईक फिलॉसॉफी हे संपूर्णपणे गीताचे जे एक शॅडो म्हणता येईल किंवा गीताचेच जे तत्व आहेत ते सगळी स्टॉईक तत्व सेम आहे. त्यामुळे त्याचा रिसर्च आजकालच्या युवा पिढींना किंवा सगळ्यांनाच उपयुक्त होईल याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे. सध्या विविध विषयांवरती जसं लर्निंग सिस्टीम आहे, त्रिगुण आहे, एक राठी सरांनीच BSMI म्हणून निर्माण केलेला एक वेगळा कोड आहे, किंवा अहंकार, मन, अशा सगळ्या वेगवेगळ्या कन्सेप्ट्स घेऊन इथेही रिसर्चचं काम चालतं. आणि आत्ता जे मी काम करते ते म्हणजे नेतृत्व गुण, लिडरशिप, की एखाद्या मनुष्याला लीडर होण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे, किंवा एखादा मनुष्य ऑलरेडी जर लीडर ह्या पोझिशनला असेल तर त्यांनी कुठले गुण आत्मसात केले पाहिजे, त्यांनी कशा पद्धतीने वागायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण एक लिडरशिपचं मॉडेल आत्ता फाउंडेशनतर्फे डेव्हलप केलेलं आहे. विवेक आणि अविवेक ह्याला एका चार्टमध्ये दिलं आहे, ज्याच्याने लोकांना पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह म्हणजे स्ट्रॉंग लिंक्स आणि वीक लिंक्स हे एकाच चार्टमध्ये कळू शकतील. ह्याच्यामध्ये जे थिक लाईन्स केलेले आहेत ती डेन्सिटी ऑफ तुमचे डिझायर्स किंवा तुमची अटॅचमेंट जेव्हा वाढत जाते तेव्हा ते किती जास्त डेन्स होत जातं हे दाखवण्यासाठी ॲरोजची हेल्प घेतलेली आहे विथ गीता रेफरन्सेस. सो काहीच ह्याच्यात असं नाही आहे जे एव्हिडेन्शियल प्रूफ नसेल, हे सगळं एव्हिडन्सेस गीताच आपल्याला सांगते. BSMI म्हणजेच बॉडी, सेन्सेस, माइंड, इंटेलेक्ट अँड इगो, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार हा सरांनी कॉइन केलेले टर्म आहे. ह्याच्यावरती काम केलं होतं. गीतेमध्ये चिंताविषयक ज्या गोष्टी अप्लाइड सांगितल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचं कंपायलेशन आणि आपण त्याच्यातनं बाहेर कसं येऊ शकतो हे आपलं डॉक्युमेंट सांगतं. त्याच्यानंतर फूड अँड डाएट, चांगलं खाल्लं तर मनही आपलं चांगलं बनेल, प्रसन्न राहील. नंतर सात्विक अन्न खायचं आहे हे गीता सांगते. अहंकार हा विषय प्रथम अभ्यासाला घेतला. अहंकार म्हणजे काय, अहंकार केल्याने काय होते, अहंकार बाजूला ठेवल्याने काय फायदा मिळतो, असे उपयोगी ज्ञान आपल्याला त्यातून मिळते. त्यावरचा एक ग्रंथ आत्ता प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे, त्याचा आपल्याला रोजच्या व्यवहारात उपयोग होईल. त्यानंतर मन आणि मनात येणाऱ्या भावना याबद्दलचे जवळजवळ 2500 मुद्दे आम्हाला त्या ग्रंथात सापडले. त्यातली विरुक्ती टाळून 1850 मुद्द्यांचा परामर्श आम्ही घेतलेला आहे. याबद्दलचे पुस्तक 2 भागामध्ये विभाजन करून प्रकाशित करण्याचे ठरत आहे. मी सध्या हॅबिट, रिलेशनशिप आणि पॅरेंटिंग याच्यावर काम करते. स्टॉईक फिलॉसॉफीमध्ये जी काही वाक्य आलेली आहेत तशाच प्रकारच्या कोणत्या कन्सेप्ट्स गीतेमध्ये देखील आलेल्या आहेत. थोडक्यात विवेक असेल किंवा त्रिगुणांमधले जे सत्व, रजस, तमस आहेत त्यातली सुद्धा काही उदाहरणं आपल्याला स्टॉईक फिलॉसॉफीमध्ये मिळतात. आणि तसंच ब्रह्म किंवा आत्मा याविषयीचे सुद्धा उदाहरणं आपल्याला मिळतात. मी आत्ता आसक्तीच्या डॉक्युमेंटची PPT करण्याचं काम करते. सो यामध्ये काही ठळक मुद्दे जे विचार घेतलेले ते असे आहेत की पहिल्यांदा तर आसक्ती म्हणजे काय ह्यावरती विचार केलेला आहे. त्यानंतर आसक्तीचे मनुष्यावर काय काय परिणाम दिसून येतात त्याविषयी बोललेलं गेलेलं आहे. आणि आसक्तीचा त्याग कशा प्रकारे करता येऊ शकतो. त्यानंतर आसक्तीच्या नाशामुळे पुन्हा मनुष्यात काय काय बदल होतात याविषयी पण यामध्ये चर्चा केलेली आहे. डिटॅचमेंटचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काउन्सिलिंग करण्यासाठी वापर केला जातो की एखादी व्यक्ती आहे ती त्याच्या एंड रिझल्टला जी काही अटॅच झालेली असते त्याच्यापासून त्यांना आपण डिटॅच कसं व्हायचं हे सांगितलं जातं. हे भगवद्गीतेमध्ये
खूप स्ट्रक्चर्ड वेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. आपण त्याचा आत्ता एक बेसिक फॉर्मॅट तयार करतो आहे की ते काउन्सिलिंग सेक्टरमध्ये कसं वापरलं जाऊ शकतं.